भावे शहरी यांच्या गावात जल्लोषोत्सव सत्कार, PWD मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द शिंगवे येथील भावेश अशोक अहिरे यांनी अभिमानास्पद यश संपादन केले। त्यांनी MPSCच्या परीक्षेत यश मिळवत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिषदेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता वर्ग 2 राजपत्रित अधिकारी पदावर यशस्वीपणे निवड मिळवली आहे। भावेश यांचा हा यशस्वी प्रवास गावासाठी गौरवाचा क्षण ठरला असून त्यांच्या निवडीची बातमी कळताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। दिनांक 17 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता भावेश यांची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या डीजेच्या गजरात काढण्यात आली। गावातील महिलांनी त्यांच्या घरी औक्षण करून स्वागत केले व भरभरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी गावातील सेल हॉलमध्ये एक सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी PK सर होते। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आत्माराम कुंभारे, डॉक्टर सयाजीराव गायकवाड, डॉक्टर देवरे, BK सोनवणे सर दुगाव, आवारी सर, माळी सर, पवार सर, सरपंच अंबादास ठोंबरे, श्रावण पगारे तसेच नेमिनाथ जैन विद्यालय चांदवड येथील सोनवणे सर उपस्थित होते। यावेळी बोलताना PK सर यांनी कुठेही मदत करू नका, मात्र पाठीवर यशाची थाप मारा असा प्रेरणादायी संदेश दिला आहे। डॉक्टर गायकवाड यांनी ही परीक्षा पास झालात हे खरे, पण पुढील परीक्षांसाठीही तयारी करत राहा असा सल्ला दिलाय। डॉक्टर आत्माराम कुंभार यांनी भावेश यांचा पुन्हा एकदा सत्कार व्हावा यासाठी पुढेही यश मिळवा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या। यावेळी भावेश यांची आई वडील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की आमच्या मुलाने असे यश मिळवले याचा आम्हाला फार मोठा आनंद झालाय। त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि आमचा अभिमान उंचावलाय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ पगारी यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन राजाभाऊ ठोंबरे व ज्ञानेश्वर पगारी यांनी केलंय। भावेश अहिरे यांचे हे यश नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत असून गावकऱ्यांनी त्यांच्यावर अभिमान व्यक्त केलाय। पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास होत नाही, त्याला 4-4, 5-5, 6-6 वर्ष झगडत राहावं लागतं आणि त्याला त्याच्या मागे त्याच्या आई वडिलांचं पाठबळ या ठिकाणी असणं गरजेचं असतं। कारण एकदा डिग्री घेतलं तर घरच्यांचा पाठपुरावा असो लवकर लग्न करून टाक, परंतु आई वडिलांनी त्याला या ठिकाणी सपोर्ट या ठिकाणी केला आणि तू शिकत राहा, परीक्षा देत राहा, झगडत राहा आणि त्याला या ठिकाणी यश प्राप्त त्यांनी या ठिकाणी केलं आहे आणि खरोखरच त्याच्या माता पित्यांचं कौतुक आज या ठिकाणी मी करतो आहे। भावेशला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी एवढ्यावर न थांबता पुढच्या परीक्षा देत राहाव्या आणि चांगले यश प्राप्त करा असे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं मनोबल संपवतो। डॉक्टर कुंभारे साहेब, डॉक्टर सयाजीराव गायकवाड आणि माझे सगळे सन्मित्र आणि समोर बसलेले सगळे बंधू आणि भगिनींनो, खरोखर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। आनंदाच्या डोही आनंद तरंग असं म्हणतात आणि ज्याच्यासाठी हा आनंद आहे तो भावेश अशोक अहिरे। नावात देखील खूप ताकद आहे। भाव आणि ईश, ईश म्हणजे परमेश्वर, भाव म्हणजे प्रेम स्नेह। ज्याने परमेश्वराच्या प्रती कदाचित लहानपणापासून आपलं स्नेह जागृत केलेला असेल, संस्काराची धुरा सांभाळली असेल, कोणते संस्कार जी जे आपल्या आईवडिलांनी त्याला दिलेले असतील, त्या आईवडिलांच्या संस्काराने त्याच्या प्रती इतकं धैर्य निर्माण झालं की 2016 नंतर 7 वर्षाचा कालावधी लोटून त्याने यश या ठिकाणी संपादन केलं आणि या यशाच्या मागे त्याचे सर्व गुरुजन वर्ग असतील, त्याचे आई वडील असतील, समाज असेल, सगळे बंधू असतील, या सगळ्यांच्या प्रेमाने आपण कधी कधी असं म्हणतो की तुम्ही कुठली मदत करू नका, पण पाठीवरती एक यशाची थाप मारा। त्या थाप्यात कदाचित इतकी ताकद असेल आणि त्या ताकदीमुळेच आज हा भावेश राजपत्रित अधिकारी या ठिकाणी होऊ शकला। MPSCची परीक्षा त्याने दिली, 12वा क्रमांक या ठिकाणी मिळवला। हे सगळं जे काही जुळून आलं हे सगळं फक्त त्याच्या जिद्दीमुळे। अहंकार जर सोडला, फक्त एकच मिनिटं घेतोय की मी 1 तासापूर्वी जेव्हा आलो गावामध्ये या ठिकाणी मिरवणूक चालू होती, तो भावेश एकदा एक काम जर संपलं तर माणूस त्याच्या प्रती कधीच पाहत नाही, पण भावेश सगळ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत आला। अहो ज्येष्ठांचे हल्ली लोक खाली वाकत नाही हो, पण तो सगळ्यांचे आशीर्वाद घेत आला म्हणजे त्याला त्या सगळ्या आशीर्वादाचं फळ निश्चितच मिळालं। इथून अतिशय चांगला सुरू झाला। गोविंद सरांनी शेजारी बसलो होतो, ते त्याला सांगत होते इथंच आपल्याला थांबायचं नाही, अजूनही परीक्षा देऊ शकतो।
कारण क्लास 2 अधिकारी होण्यासाठी फक्त 15 मार्क त्याला कमी पडले, क्लास 1 अधिकारी होण्यासाठी फक्त 15 मार्क्स कमी पडले. आणि जो माणूस इथपर्यंत पोहोचतो SC कॅटेगरीमध्ये, तो राज्यामध्ये जवळजवळ 12वा आला. म्हणजे त्याच्यामध्ये ते गुण आहे, ती चिकाटी 100% आहे. आणि मला खात्री आहे की आपल्याला येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये किंवा वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये पुन्हा इथं एक सत्कार घ्यावा लागेल की तो यापेक्षा मोठ्या पदावर असणार आहे. आणि इथं जरी काम केलं आहे, या पदावर जरी काम केलं तर तुला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता येणार आहे, तुला सुपरिटेंडंट इंजिनियर होता येणार आहे, आणि शेवटी चीफ इंजिनियर पर्यंत सुद्धा तू त्या ठिकाणी पोहोचेल किंवा त्यापेक्षाही पुढे अधीक्षक अभियंत्याच्या पुढे तू त्या ठिकाणी जाऊ शकतो. कारण आपल्या शेवटी गुणामध्ये हे सगळं दडलेलं असतं. आता मात्र संपूर्ण सरकारची जबाबदारी तुझ्यावर आहे. ज्या विभागात तू काम करणार त्याचं तुला डॉक्टर कुंभारे साहेब, डॉक्टर सयाजीराव गायकवाड आणि माझे सगळे सन्मित्र आणि समोर बसलेले सगळे बंधू आले भगिनींनो, खरोखर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आनंदाच्या डोही आनंद तरंग असं म्हणतात. आणि ज्याच्यासाठी हा आनंद आहे तो भावेश अशोक अहिरे. नावात देखील खूप ताकद आहे. भाव आणि ईश. ईश म्हणजे परमेश्वर, भाव म्हणजे प्रेम स्नेह. ज्याने परमेश्वराच्या प्रती कदाचित लहानपणापासून आपलं स्नेह जागृत केलेला असेल, संस्काराची धुरा सांभाळली असेल. कोणते संस्कार? की जे आपल्या आईवडिलांनी त्याला दिलेले असतील. त्या आईवडिलांच्या संस्काराने त्याच्या प्रती इतकं धैर्य निर्माण झालं की 2016 नंतर 7 वर्षाचा कालावधी लोटून त्याने हे यश या ठिकाणी संपादन केलं. आणि या यशाच्या मागे त्याचे सर्व गुरुजन वर्ग असतील, त्याचे आई वडील असतील, समाज असेल, सगळे बंधू असतील, या सगळ्यांच्या प्रेमाने आपण कधी कधी असं म्हणतो की तुम्ही कुठली मदत करू नका, पण पाठीवरती एक यशाची थाप मारा. त्या थाप्यात कदाचित इतकी ताकद असेल आणि त्या ताकदीमुळेच आज हा भावेश राजपत्रित अधिकारी या ठिकाणी होऊ शकला. MPSC ची परीक्षा त्याने दिली, 12वा क्रमांक या ठिकाणी मिळवला. हे सगळं जे काही जुळून आलं हे सगळं फक्त त्याच्या जिद्दीमुळे. अहंकार जर सोडला, फक्त एकच मिनिटं घेतोय की मी 1 तासापूर्वी जेव्हा आलो गावामध्ये या ठिकाणी मिरवणूक, ते पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास होत नाही. त्याला 4-4, 5-5, 6-6 वर्ष झगडत राहावं लागतं. आणि त्याला त्याच्या मागे त्याच्या आई वडिलांचं पाठबळ या ठिकाणी असणं गरजेचं असतं. कारण एकदा डिग्री घेतलं तर घरच्यांचा पाठपुरावा असो, लवकर लग्न करून टाक. परंतु आई वडिलांनी त्याला या ठिकाणी सपोर्ट या ठिकाणी केला. आणि तू शिकत राहा, परीक्षा देत राहा, झगडत राहा. आणि त्याला या ठिकाणी यश प्राप्त त्यांनी या ठिकाणी केलं आहे. आणि खरोखरच त्याच्या माता पित्यांचं कौतुक आज या ठिकाणी मी करतो आहे. भावेशला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी एवढ्यावर न थांबता पुढच्या परीक्षा देत राहाव्या आणि चांगले यश प्राप्त करा असे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं मनोबल संपवतो. MDDC परीक्षेमध्ये आज चांदवड तालुक्यातील सिंगवे या परिसरामधील एक व्यक्ती, एक विद्यार्थी आज आपल्या चांदवड तालुक्यामध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्यासोबत मी चांदवड तालुक्यातील सिंगवे नसनखेडे या परिसरामध्ये आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत ती व्यक्ती आहे, त्यांचे आई वडील आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत का कशा पद्धतीने या ठिकाणी. दादा, आज मला सांगा, तुम्ही तुमचा मुलगा आज एवढ्या मोठ्या पदावर परीक्षेतून पास झाला, काय? माझं नाव अशोक आहे. माझा मुलगा पास झाला, खूप आनंद झाला. कशा परिस्थिती? आज मी त्याला फार कठीण प्रयत्न शिकवलं आणि त्याने अभ्यास केला, शिकला. त्याचप्रमाणे या आपल्यासोबत त्यांची आई देखील आहे, त्यांच्याशी संपर्क साधणारा. काय सांगाल ताई, तुमचा मुलगा आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर शिक्षण घेऊन तो आज यापर्यंत पोहोचलाय, काय सांगाल तुम्हाला? काय मला खूप अभिमान वाटतोय त्याचा. त्याने खूप यश मिळवले. त्याला मला खूप आनंद वाटतोय आज. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला ज्या कोणत्याही गोष्टीचा जो आनंद होतो, त्या आनंदाचे अश्रू या आईने या ठिकाणी आज त्या मुलाच्या सोबत आणि आपल्यासोबत या ठिकाणी राहिले आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत जी व्यक्ती आज या आयोगाच्या परीक्षेमध्ये जी पास झाली आहे त्यांच्यासोबत आपण संपर्क साधणार आहोत. काय सांगाल सर, तुम्ही आज या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने हे संपादन? माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे. 2003ची एक्झाम आहे, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा. यामध्ये मी उत्तीर्ण झालेलो आहे. माझी SC मध्ये रँक 12वी आहे आणि
मला सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता वर्ग 2 या पदावर माझी निवड झाली. सुरुवात कशी झाली तुमचं शिक्षणाची पहिलेपासून तर आतापर्यंत शिक्षण पहिली ते चौथी शिक्षण मेसनखेडे खुर्द प्राथमिक शाळेत झालेलं आहे. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण शिंदे खालची शिकणे इथे झालेलं आहे. त्याच्यानंतर मी डिप्लोमा गावला केलेला आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक क्लासेस. आणि त्यानंतर मी पदवी घेतलेली आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इंजिनिअरिंग या कॉलेज. त्यानंतर माझा प्रवास म्हणजे अभ्यासाची तयारी चालू होती. भरपूर परीक्षा दिल्या, अपयश आलं, पण वडिलांनी बाकीच्या काकांनी राजांनी भरपूर सपोर्ट केला की तुझे मित्रांनी सपोर्ट केला की होईल तुझं. बाकीच्या पण सरळ सेवा भरपूर दिल्या होत्या, थोड्या मार्कावर होऊन जायचे, पण यांच्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं. त्यांनी खूप सपोर्ट दिला, सगळ्याच बाबतीत सपोर्ट दिला. त्यांनी कधी असं प्रेशर दिलं नाही, त्यामुळेच हे शक्य झालं. या परीक्षेसाठी किती वर्ष तुम्ही त्यानंतर मी डिग्री झाल्यानंतर MBA केलेलं आहे 2 वर्ष. आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 5-6 वर्ष मी तयारी केलेली. मी नाशिकला होतो, आता ज्ञान संकुल इथं लायब्ररी जॉईन केलेली, तिथे मी रोज स्टडी करायचो. त्याचप्रमाणे मध्यम वर्गातील हा विद्यार्थी या पहिलीपासून ते आतापर्यंत डिग्रीपर्यंत कसा पोहोचला यांनी या संदर्भामध्ये आपल्यासोबत सांगितलं आहे. चांदवड लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.